महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आधार कार्डबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही 5 वर्षाखालील मुलांचे ब्लू आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने लहान मुलांच्या आधार कार्डच्या नियमामध्ये काही मोठे बदल केले आहे। नवीन नियमानुसार आता 5 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड बनवताना आई किंवा वडिलांपैकी एका पालकाचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे। म्हणजेच पालकांच्या बायोमेट्रिक पडताळणीशिवाय मुलांचे आधार कार्ड बनवता येणार नाही। याशिवाय UIDAI ने काही नवीन कागदपत्रांनाही मान्यता दिली आहे। चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशनमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसरकडून दिलेले सर्टिफिकेट वैध कागदपत्र म्हणून स्वीकारले जाणार आहे। दरम्यान OCI कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। आता आधार नोंदणीच्या वेळी वैध परदेशी पासपोर्ट आणि OCI कार्ड दाखवणे आवश्यक असणार आहे। तसेच 5 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड आता हेड ऑफ फॅमिली म्हणजेच HOF पद्धतीनुसार तयार केले जाईल। यासाठी आई वडील किंवा कायदेशीर पालकांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक असेल। यासोबतच मुलांच्या जन्मतारखेचा पुरावा आणि कुटुंबाशी असलेले नातेसंबंधांचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचे फिंगरप्रिंट घेतले जाणार नाहीत। म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांचे ब्लू आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर हे नवीन नियम आधी जाणून घ्या, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही। ही होती आजची खास बातमी। महाराष्ट्र संवाद लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।